वृषाली देशपांडे, यांचं शशिकांत, आणि सगळं मिळून वृषाली शशिकांत देशपांडे. वृषाली वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी आहेत, वहिनीचं नाव वृषाली म्हणून टाळ्या नाही, वहिनीचा उखाणा ऐकायचा. ऐकायचा ना? हा, वहिनी. किती दिवसानंतर ना असं चान्स मिळाला उखाणा घ्यायचा? घेत असते असं काही. मग घ्या लवकर. 2 मिनिटं. हो, नाही कसं तुमचं झाल्यानंतर पुढे जाणार आम्ही असं. सुवर्ण होऊन कोंदणात बसण्यापेक्षा चातकाची भागवावी तहान. सुवर्ण होऊन कोंदणात बसण्यापेक्षा चातकाची भागवावी तहान. तनिष्काच्या ज्वेलर्स मध्ये आज पैठणीचा कार्यक्रम होतोय छान. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. महेश सर, आपल्याकडे उत्तेजनार्थ गिफ्ट आहेत ना त्या. या वहिनींना आपण पहिल्यांदा गिफ्ट देतोय कारण आजचा हा कार्यक्रम तनिष्क ज्वेलर्सचा आहे, होम मिनिस्टरचा महिलांसाठी. आणि त्यांनी अवगत म्हणजे इथल्या इथे लगेच तनिष्क ज्वेलरवरती उखाणा बनवला आणि उखाण्यामध्ये तनिष्क ज्वेलर्सला घेतलं. म्हणून तुम्हाला कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिली ही भेटवस्तू, जरा जोरदार टाळ्या. कुणाल सरांना विनंती की आपण पुढे या ना सर. कुणाल सरांच्या शुभ असते आपण ही भेटवस्तू वहिनीला देतोय. पहिली भेटवस्तू जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्हाला सुद्धा असे गिफ्ट मिळणार आहे. थँक्यू. हां वहिनी, तुमचं नाव? स्वाती योगेश केकार. हां, आणि उखाणा? शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, योगेश रावांचं नाव घेते. यश आणि रेवतीची आई. क्या बात आहे, जोरदार टाळ्या गणेशसाठी. साई राम साई श्याम साई भगवान, शिरडी के दाता सबसे महान, करुणा का सागर दया का निधान, शिरडी के दाता सबसे महान. छान, जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. वहिनी, याला हात लावू नका, याच्यामध्ये करंट आहे, शॉक लागतो. ज्योती अनिल कलरीकंडी. उखाणा? अरे बापरे, तुमचं नाव छान आहे ज्योती, आणि उखाणा तुम्हाला येत नाही? शंकराच्या पिंडीवरती बेल वाहते वाकून, अनिल रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, अरे शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. हां वहिनी, तुम्ही करवली सोबतच घेऊन फिरता का? हां, असं द्या, काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं इकडे तिकडे करायचं, त्याला उखाणा लगेच होतो वहिनी. हां, याला हात लावू नका, करंट वरती. अनिता मधुकर राठोड. उखाणा? गोव्याचे काजू, नागपूरची संत्री, मधुकर रावांची मी आहे गृहमंत्री. अगं भया भया, टाळ्या वाजवा वहिनीसाठी. तुम्ही मंत्रालयच काबीज केलं. हां वहिनी. वर्षाला स्वप्नील शिंदे. उखाणा? करंट वरती, शॉक होतो. निळ्या निळ्या आकाशात विमान जाते फास्ट, स्वप्नील रावांचे नाव घेते तुमचा मान. तुमचा वहिनी, तुमचा मान खास. टाळ्या वाजवा वहिनींसाठी खास. वहिनींचा आहे ना, कुणाचं काय तर वहिनीचा फटक्या हात पाय. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. रूपा संजय गायकवाड. हा, आणि उखाणा? गर्व नसावा श्रीमंतीचा, अभिमान नसावा सौंदर्याचा, संजय रावांचं नाव घेते, आशीर्वाद द्या सौभाग्याचा. या बात, जोरात टाळ्या. नाव काय तुमचं? रूपा संजय गायकवाड. तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. वहिनी, हा? गातात का? आमच्याकडे ज्यावेळेस गायक नसेल, आमच्याकडे ज्यावेळेस गायक नसेल त्यावेळेस तुम्हाला बोलवतो. वहिनी. सौ उमा महेश करंबे. सचिन. अंबाड्यावर गजरा, केस मोकळे सोडू कशी, कानात पुडी ऐकू कशी, गळ्यात ठुशी वाकू कशी, कमरेला कंबरपट्टा बसू कशी, पायात पैंजण चालू कशी. तनिष्कमध्ये पैठणीच्या खेळात असलेल्या उमाला महेश म्हणतात.
हाक मारू कशी हाक मारू कशी. केसामध्ये गजरा, केसामंदी गजरा फिरत्यान गजऱ्यावर नजरा, केसामंदी गजरा फिरत्यान गजऱ्यावर नजरा, या वहिनीचं बघून घ्या नवा नवा नखरा, या वहिनीचं बघून घ्या नवा नवा नखरा. जोरात टाळ्या वहिनींसाठी. छान घेतला वहिनी उखाणा. हा संजय पटवर्धन. उखाणा. माहेर प्रेमळ सासर हौशी, संजय रावचं नाव घेते. तनिष्कमध्ये होम मिनिस्टर रंगला या दिवशी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. वहिनी. राहुल शेवाळे. हा आणि उखाणा. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, राहुल रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. क्या बात आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. जोरात टाळ्या वहिनीसाठी. छान लिहिलं. तुमचं नाव. भारती कुमार कटगेरी. उखाणा. माझ्या जीवनात कुमारने भरले इंद्रधनुष्य रंग, तनिष्क ज्वेलर्सचे डिझाईन पाहून, तनिष्क ज्वेलर्सचे नाविन्यपूर्ण डिझाईन पाहून सारे होतात दंग. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर आहे ना, तनिष्क ज्वेलरकडे डिझाईन जे बनतात ना, ते तुम्हाला दुसरीकडे कुठेच भेटत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या माइंडमध्ये जे आता कारागीर असतात, पुण्यातली ज्वेलरी तुम्हाला माहिती का कुठे बनते? कुणाला माहिती का? पुण्यातल्या बऱ्यापैकी दुकानांची ज्वेलरी ही रविवार पेठमध्ये बनत असते. तिथे जे डिझायनर्स आहेत ते 1, 2, 3, 4, 5, 10 अशा 50 पर्यंत डिझाईन बनवू शकतात. पण तनिष्ककडे स्वतःचे डिझायनर आहेत. ते 500 पेक्षा 1000 पेक्षा जास्त डिझाईन्स आपल्याला तनिष्कमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तनिष्कसाठी एकदा जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. आणि त्याचा अनुभव वहिनींनी छान घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी उखाण्यात सुद्धा ते दाखवून दिले. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. वहिनी. अंजली सुनील कुलकर्णी. हा आणि उखाणा. पेशवेकालीन पुणे, पुण्याची सदाशिव पेठ. पेशवेकालीन पुणे, पुण्याची सदाशिव पेठ. सदाशिव पेठेतला एक चौसोफी वाडा. त्या वाड्याला मागचं अंगण, पुढचं अंगण, स्वयंपाकघर, ओटी, पडवी आणि छानसं शेणाने सारवलेलं अंगण. त्यात तुळशी वृंदावन, त्यात गोजिरी तुळस. अशा तुळशीला घालीत होते पळीपळी पाणी, अशा तुळशीला घालीत होते पळीपळी पाणी. आधी होते आई बापांची ताणी, आता आहे सुनील रावांची लाडकी राणी. राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया, दिल जिगर दोनों घायल हुए, तेरे नजर दिल के पार हो गया, राजा को रानी से प्यार हो गया. जोरात टाळ्या राणी वहिनीसाठी झालं पाहिजे. हा वहिनी. सौरश्मी मंदार आपटे. उखाणा. आज माझ्या माहेरी शेती आहे, तर मला असं वाटतं की मी एक उखाणा घेईन त्याच्यात माझ्या माहेरचं शेतीचं एक भाजीपाला आणि माझ्या मिस्टरांचं कौतुक असं काहीतरी येईल. किती शेती तुमच्याकडे? 10 एकर आहे. भरपूर आहे मग. टाळ्या माझा. हा. भाजीत भाजी पालक मी आहे मालकरी आणि मंदार माझे मालक. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हे बघा, भाजीत भाजी मेथीची. ही एकच उखाणा पुरुषांसाठी होता आणि हा एवढा फेमस आहे की सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर ना? आता पुरुषांसाठी एक दुसरा आलाय. आता पुरुष मंडळी सगळे तनिष्क मधलेच आहेत, त्यांच्या माहितीसाठी सांगतो. भाजीत भाजी मेथीची. आणि पुरुषांसाठी आता एक अजून दुसरा आलाय, तो म्हणजे सतरंजी असती पट्यापट्याची आणि ही माझ्या एका रट्याची. पण वहिनींनी भाजीचा वापर छान केला आणि भाजीवरती दुसरा उखाणा बनवू शकतो, तो पण महिलांसाठी हे दाखवून दिलं. वहिनींसाठी जोरात टाळ्या झाल्या. खूप छान उखाणा वहिनी. माझ्या मिस्टरांनी आमच्या लग्नात पण घेतलं होतं. बरं, आता तुम्हाला 10 एकर शेती आहे, तुम्ही कधी शेतीत जाता? कधीतरी. पालक लावली आहे का? हो आहे. आहे. काय काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा,
मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा, मुळ्यावानी रंग तरी तुझा गोड गोड, लिंबावानी काठी तुझी बोटावानी ओठ, काळजात मंडई तू मांडशील का, अग राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का, डिपारडी पांगडी डिपारडी पांगडी 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 पांगडी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा वहिनी. माधवी प्रशांत तळणीकर. उखाणा. 7 सुरांच्या साथीने पावले चालले साथ. प्रशांतरावांचं नाव घेते. मला तनिष्काची डिझाईन्स खूप आवडतात. असू दे, काय प्रॉब्लेम. टाळ्या वाजवा. होतं कधी कधी इकडे तिकडे, चला काय. हा वहिनी. विद्या राजेंद्र पवार. बघा तुमच्या करोल्या किती झाल्या इथे. हा वहिनी. तनिष्क शोरूम मध्ये आले पैठणीचा खेळ पाहण्यासाठी, पण मोह आवरला नाही. पहिली सोन्याची अंगठी, नंतर पहिलं सोन्याचं पैंजण आणि राजेंद्र रावाचं नाव घेते ऐका सर्वजण. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी. प्राची अतुल राणके. उखाणा. तुमचा हात अवघड आहे ऍक्च्युली. नाही नाही नाही. देणार असाल साडी तर घेते मी नाव. देणार असाल साडी तर घेते मी नाव. साडीला राहिला नाही आता मान. साडीला राहिला नाही आता मान. देणार असाल जस्ट पुन्हा बॅक टू सुरुवात करते. देणार असाल साडी तर घेते मी नाव. देणार असाल साडी तर घेते मी नाव. साडीला राहिला नाही आता मान. काही ते चुकतंय माझं, मी मगाशी आठवलं होतं. जस्ट तुमचं घ्या, मी पुन्हा काही प्रॉब्लेम नाही. तुमचं आठवलं की मला सांगा. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा सबर करो, रुको जरा, सबर करो. हा. खोबऱ्याच्या बर्फीत होता का. खोबरा नंतर आधी तुमचं नाव सांगा की. तुमचं नाव. रजनी शिंदे. आणि यांचं. मग ते घेते नावाला. नाही, पहिलं इंट्रोडक्शन मग उखाणा. बरं घ्या. हा घ्या. टिंब करते मग. टिंब सगळ्यांना असं वाटेल यांचं लग्न व्हायचंय. हा. खोबऱ्याच्या बर्फीत होता काजू. तनिकच्या शॉप मध्ये नाव घेते राकेटचं. होम मिनिस्ट्रीच्या दिवशी. होम मिनिस्टरच्या दिवशी मी कशाला लाजू असं. हे बघा करवली बघा. हा घ्या, काय प्रॉब्लेम नाही. हा घ्या. खोबऱ्याच्या बर्फीत होता काजू. तनिकच्या शॉप मध्ये राकेटचं नाव घेते मी का लाजू. क्या बात आहे, जोरात टाळ्या. मी कुठं म्हणलं लाजा. वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी. वहिनी. पल्लवी सचिन मांडणे. उखाणा. सौभाग्याची जीवनज्योत प्रीती तेलाने ठेवते. सचिन रावण दीर्घायुष्य गणरायास मागते. क्या बात आहे. सचिन रस्त्याला ये म्हणलं माय. रस्त्याला ये म्हणलं माय. आपण हाटलीवर बसत होतो. माझ्या कानानं घुंगरू हरवलं, गौरीला खावलं. माझ्या कानानं घुंगरू हरवलं, गौरीला खावलं. माझ्या कानानं घुंगरू हरवलं, गौरीला घावलं. 1 वर्षानं आपलं दर्शन कानानं गौरीला घावलं. हा हा तुमचं नाव. एकता आनंद. आणि पूर्ण फुल नेम. एकता आनंद आहे. आनंद आहे. वाजवा टाळ्या. यु नो मराठी. येस, आय कॅन अंडरस्टँड यू. यु नो उखाणा. उखाणा येस. हा मग उखाणा घ्यायचा आता. हाँ हस्बैंड का नाम लेना है. तुम्हाला हिंदी येतं. या माझं मेरा हिंदी है ना मोड़का तोड़का है. मेरे को अभी आया था टेंशन. ये वहिनी आ गया अभी काय करणे का बाबा. हे बघा वहिनी पहिल्यांदा आहे ना. वहिनी तुमचं नाव काय. तुमचं नाव काय. रजनी ना. नाही तुमचं नाव रजनी ना. रजनी वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. आता बरं का एखाद्या उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर माणसाला कसं गार वाटतं ना, तसं माझ्या मनाला शांती वाटली की आपल्या मदतीला कोणतरी आहे. रजनी वहिनी खरंच मनापासून देवा शपथ. हा खरंच आता आहे ना, म्हणजे तुम्हाला हिंदी येते हे मला कळालं आणि तुम्ही यांना चांगलं समजू शकता हे पण कळलं. हा मग बरोबर आहे ना, पण तुम्हाला हिंदी येते ना. आता तू त्यांना तुम्ही समजवत होते ना वहिनी तुम्ही माझी मस्करी करताय. मला मी म्हणलं हे हिंदी त्यांना समजून सांगतात. त्या मला म्हणतात बोला आता काय करायचं सांगा.
असं द्या, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मराठी येतं? हो येते येते. मग तुम्ही आल्या आल्या इंग्रजी सुरू केलं, माझा झाला प्रॉब्लेम. म्हणलं आता काय खरं नाही आपलं. असं द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण तरी वहिनी हिंदी जर लागली तर मी तुम्हाला नक्की बोलवेल. हा, उखाणा घ्यायचा आहे. ओके. 1 बॉटल 2 ग्लास. माझ्या नवऱ्याचं नाव आहे विशाल. वहिनी तुमचं नाव काय? तुमचं नाव काय वहिनी? पूजा कौस्तुभ परमाने. तुम्ही बॉटल बिटल कसं काय सांगितलं? तुम्हाला लय मोठा अनुभव दिसतोय. वहिनी म्हणतात म्हण 1 बॉटल 2 ग्लास. पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, यार की है यारी निभानी. हाँ, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. वहिनी खरं सांगा, हे तुम्हाला कसं माहिती? बॉटल ग्लास कसं माहिती? मिस्टर घेतात का? नक्की ना? अजिबात नाही. खोटं बोलायचं नाही. त्यांना इंग्लिश येत होतं म्हणून मग मी इंग्लिशमध्ये त्यांना सांगितलं 1 बॉटल 2 ग्लास. त्यांच्या नवऱ्याचं नाव घ्या म्हणून सांगितलं आणि ही इज फर्स्ट क्लास. त्यांनी मी सांगितलं तसंच रिपीट केलं. असं काय, काय प्रॉब्लेम नाही. वाज वाटाळ्या. वहिनी तुमच्या मिस्टरचं नाव काय? विशाल. मग घेतलं की बरोबर. असू द्या. तुमचं नाव? पूजा कौस्तुभ परमाने. आणि उखाणा? टाळ वाजे, मृदंग वाजे, गोड वाजे वीणा, कौस्तुभरावांचे नाव घेते वन्स मोर म्हणा. क्या बात आहे. वाज वाटाळ्या वहिनींसाठी. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. याला हात लावू नका, त्यांनी करंट सोडायचं. माझं नाव दाक्षायणी शिवानंद गोकाक. उखाणा आहे मंगळसूत्रचं 2 वाट्या, सासर माहेरचं खून, शिवानंदरावांचं नाव घेते आज तनिष्कचे होम मिनिस्टरच्या दिवशी. वाज वाटाळ्या. यांचं बी थोडं इकडे तिकडे बोल द्या, काय प्रॉब्लेम नाही. हां वहिनी तुमचं नाव? आयुषी सागर पाटील. उखाणा? चांदीच्या ताटात चांदीचा दिवा, सागररावांचं नाव घेते खेळ पैठणीचा. वाजवा, टाळ्या वाजवा. खेळ हवा पैठणीचा. जमलं, काय प्रॉब्लेम नाही. वाजवा. हां वहिनी नाही झालं? काही विचारामध्ये असेल की या नावाचा भेटावा असं काही एखादं नाव असतं ना की या नावाचा भेटला तर बरं होईल असं काही. बरं असं काही नाही की म्हणजे लग्न झालं नंतर उखाणा घेऊ शकतो. टिंब पण घालू शकतो. किंवा मी शिकवू का? हा, पुण्यात काय म्हणल्या? बर सोपा. हा, आता आंब्याचा सीझन आहे ना. आंब्याच्या झाडावर बसल्या 2 चिमण्या. आंब्याच्या झाडावर, आंब्यावर नको, आंबा खायचा असतो ना. हा, आंब्याच्या झाडावर बसल्या 2 चिमण्या. आंब्याच्या झाडावर बसल्या 2 चिमण्या. एकीचं नाव मऊ, एकीचं नाव माऊ, एकीचं नाव चिऊ. एकीचं नाव चिऊ. लग्नच नाही झालं, नाव कुणाचं घेऊ? लग्नात नाही झालं, नाव कोणाचं घेऊ? या राहिल्या होत्या रे. थांब. हा, देणार असाल साडी तर घेते मी नाव, देणार असाल साडी तर घेते मी नाव, साडीला लागतो पैसा थोडा, साडीला लागतो पैसा थोडा, देणार असाल घोडा तर घेते मी नाव, घोड्यावर बसल्यावर होते तलखी, घोड्यावर बसल्यावर होते तलखी, देणार असाल पालखी तर घेते मी नाव, पालखीला राहिला नाही आता मान, पालखीला राहिला नाही आता मान, देणार असाल बंगल्याची शान तर घेते मी नाव, बंगल्याची शान किसझाड की पत्ती, बंगल्याची शान किसझाड की पत्ती, देणार असाल हत्ती तर घेते मी नाव, हत्तीवर बसायला लागते शिडी, हत्तीवर बसायला लागते शिडी, देणार असाल गाडी तर घेते मी नाव, गाडीला पडतात 500,000, गाडीला पडतात 500,000, देणार असाल मीना बाजार तर घेते मी नाव,
मीना बाजारात होतं तनिष्काचं दुकान, गेले घेतलं डायमंडचं मंगळसूत्र आणि मीना बाजारातून आणली हळदी कुंकाची पुडी. परमेश्वरा सुखी ठेव अतुल प्राचीची जोडी. एक नाही सर बक्षीस. आणि वहिनी शेवटी काय म्हणलं? डायमंड मंगळसूत्र. हा, आता डायमंडचा विषय. तुम्ही डायमंड कुठेही घेतला तर तो 101% तुम्हाला जे डॉक्युमेंट दिले त्याच कॅरेटचा असेल किंवा त्या कॅरेटचा नसेल आपण सांगू शकत नाही. परंतु आपल्या तनिष्ककडे स्वतःची मशीन आहे जी डायमंडला चेक करते ते किती कॅरेटचं आहे, त्याचे कलर्स कसे आहेत. आपल्याकडे एक भारताकडे कोहिनूर हिरा होता, माहिती आहे तुम्हाला? त्याच्यापेक्षा मोठे मोठे हिरे आता भारतात आहेत. पण कोहिनूरचीच किंमत का जास्त आहे? कारण त्याच्यामध्ये एक वेगळेपण आहे. तो हिरा एक वेगळा आहे, तो डायमंड एक वेगळा आहे. तसे डायमंड चेक करूनच आपल्याला दिले जातात आणि त्याच विश्वासानं तनिष्कमध्ये आपल्याकडे डायमंड मिळतात. त्याच्यामुळे वहिनींनी डायमंडचं पण नाव घेतलं. त्याच्यामुळे वहिनींना तनिष्ककडून ही सुंदर अशी भेट. कुणाल सर या. आणि सरांसाठी, कुणाल सरांसाठी जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे या. कारण आजचा जो कार्यक्रम आहे तो कुणाल सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होतोय. तनिष्क ज्वेलर्सचे कुणाल सर, एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. हा, आता किती छान उड्या मारताय. चला टाळ्या. माळ्या तसं नाही, तुम्हाला उडी मारायला जमत नाही का? हा, मग तुम्ही इथं बसा, मी तुम्हाला दुसऱ्या गेम मध्ये बोलवतो. हा या या. हा चला रेडी. समजलं ना तुम्हाला? चुकीचं खेळलं की तुम्ही आउट होणार आहे. तुम्हाला मी आउट करण्यासाठीच आहे, नाही तर म्हणू नका भाऊजी तुमचं चुकलं नाही का? हा नाही, मी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात असंच म्हणेल. मी कधी कधी मळ्यात म्हणेल, परत मळ्यात म्हणेल. ज्या तळ्यात उडी मारतील त्या आउट असतील. म्हणजे मी चुकवण्यासाठीच आहे. चला मळ्यात. हे बघा असं वहिनी 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 वहिनी, त्यांचा तोल घ्या तुम्ही. आता या जशा पुढे आल्या ना तर आउट झाल्या. आता वहिनी तुम्ही आउट झाला, पण तुम्हाला गेम कळायला वेळ लागतो. आणि या वहिनीच्या चेहऱ्याकडे बघून मला यांची थोडी माया आहे, म्हणून या वहिनींना पहिला डाव भूताचा म्हणून माफ. आता इथून पुढं यांना भूताचा दिला, तुम्ही कोणी म्हणायचं नाही आता मला मसुबाचा द्या, मर्यायचा द्या, देवाचा द्या, असं काही नाही. फक्त समजण्यासाठी गेम होता. चुकीची उडी मारली की आउट होणार. 1 2 3 तळ्यात या वहिनी. एवढा वेळ लावला की आउट होणार. मराठी कळतं ना तुम्हाला? हा, मळ्यात पाठीमागं तळ्यात पुढं. मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. गलगली निघाली, बसून घ्या. वहिनी मला टाटा करावं. हा चला तळ्यात तळ्यात. 1 2 टाटा. हो तळ्यात येत तुम्ही बघा. आता तळ कुठे मळ कुठे या सांगतील तुम्हाला. वहिनी टाटा. हा बसून घ्या या. हा तुम्हाला उडी मारता येते दोन्ही पायाने. हा ज्यांना मारता येते त्यांनीच थांबा, नाही तर गुडघ्याचं ऑपरेशन करायला लागेल उद्या. सोप्या सोप्या गेम मध्ये खेळा. याच्यापेक्षा सोप्या गेम आहेत, काही काय टेन्शन नाही. या ना या तुम्ही या. चला रेडी. 1 2 3 मळ्यात दोन्ही पाय हे असं असं घेऊया. चला तळ्यात. दोघी जणी टाटा. घ्या बसून या. पटपट जागा रे होती, काळजीपूर्वक. हा या पुढे पुढे. पुढं तळ, पाठीमागे मळ. नवीन आल्या त्या समजून घ्या. चला मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. चला मळ्यात अंगासर घ्या बसून. चला हा या इथे लोक रहते यार. हा चला 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात. हा आता एवढं जरी गेलं तरी आउट आहे. थांबा. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. वहिनी तुम्ही दोन्ही पाय टाका ना. तुमचं असं तुडूक तुडूक तसं नाही, दोन्ही पाय एकटाच. तुमचं काय होतंय एक पायला आकाशी बांगला तसं काय दोन्ही एकटाच. हा चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात. टाटा या.
रेडी? 1 2 3 तळ्यात टाटा. नाही 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 गेले नाही, तुम्ही पडल्याशिवाय नाही, काळजी करू नका. चला मळ्यात. तू चुप रे. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात टाटा. वहिनी बिचारी चांगली टुनू 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 या मारला आवडून झाल्या. हा थांबा वहिनी, इकडे सर. तुम्ही थोडं पलीकडे सर. इकडे तुम्ही इकडे सर. तुम्ही काय करता? मी पोस्टर एजंट आहे. मी पोस्टर. पोस्टा चांगले. पोस्ट सध्या लोक विसरत चालले, पण जुनं ते सोनं एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. हां, आणि तुम्ही? मी 28 वर्ष ब्युटी इंडस्ट्रीत काम केले आणि आता एका कंपनी बरोबर ॲज अ ॲडव्हायझर काम करते. मेकअप सगळ्यातच आहे. स्किन. गणेश. हां, झालं, त्यांना काय माहिती देऊन झाली. हे काय करतात? तुम्ही काय करता? मी ब्युटी इंडस्ट्रीमधून आहे आणि आता मोदी केअर कंपनी बरोबर मी ॲडव्हायझर म्हणून काम करते. वा, छान करतात. एकदा जोरात टाळ्या. मला एक सांगा, तुमच्या या 28 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये एखाद्या मुलीला बघण्यासाठी मुलगा आलाय आणि त्या मुलीचा मेकअप केलाय, असं कधी झालंय? म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांना फसवले. नाही, माझा मेकअप हा खूप नॅचरल असतो. जशी आहे तशीच ती दिसते. फक्त तिच्या सौंदर्यामध्ये जे काही छान असेल, डोळे छान असतील तर मी ते हायलाइट करते, नाक छान असेल तर ते हायलाइट करते. माझा मेकअप हा नॅचरल असतो. मेकअप से चेहरा सुहाना लगता है, मेकअप से चेहरा सुहाना लगता है, जब ये मुंह धोले पुराना लगता है. हो, मेकअप से चेहरा सुहाना लगता है, जब ये मुंह धोले पुराना लगता है. तुम्ही नाही, पण आत्ताच्या ज्या खरंच मेकअप करतायत ना, त्या एक पूर्ण लेअर, म्हणजे आपण रोडचा जसं म्हणतो ना कार्पेट, तसा मारतात. तुम्हालाही अनुभव असेल, बरोबर ना? तुमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी होतं. पण छान काम करताय मेकअप इंडस्ट्रीमध्ये. सौंदर्य खुलवण्याचं काम त्यांच्या हातामध्ये आहे. एकदा जोरदार टाळ्या होईल. तू चुप रे बाबा, तू चुप रे. जी, तू चुप रे बाबा. हा. पुढे काय? हा, मागे काय? विसरू नका. किती गप्पा मारल्या तरी आपल्या जागेवरच विसरायचं नाही. 1 2 3 मळ्यात तळ्यात तळ्यात 1 2 टाटा. मी तुम्हाला लक्षात आणून दिलं का नाही? तळ कुठे मळ कुठे आहे का नाही? तुमचं लक्ष नाही त्याला मी काय करणार? या बहिणी, तुम्ही काय करता? सॉफ्टवेअर कंपनी. हे IT काम करतात. छान आहे त्यांचं काम. तुम्ही? मी प्रोफेसर आहे झिल इन्स्टिट्यूट. सर प्रोफेसर आहे झिल इन्स्टिट्यूटमध्ये. हे काय जमन? ह्या IT मध्ये आहेत, या प्रोफेसर आहेत. या मी माझं ऐकणार आहेत का? मला आउट होणार आहेत का? हा, पुढं काय? तेजस्वी लोक आहे हमारे पास. पाठीमागं काय? इतने शानदार विचार रखते हैं. लक्षात ठेवा, पुढं तळ, पाठीमागं मळ. 1 2 3 तळ्यात. तुम्ही काय करता? तुम्ही ऍडव्होकेट, मग आता लिगली आउट झालात. तुम्ही खाली जाऊन बसू शकता. जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. एका मॅटर मध्ये घुसला होता, गुन्ह्यात मोठ्या फसला होता, लय लय झालाय त्रास, मला लय लय झालाय त्रास. असा वकील भेटलाय खास, भाईची बेलच झाली पास. असा वकील भेटलाय खास, भाईची बेलच झाली पास. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. हा, पहिली तुम्ही काय करता? मी IT इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. हा, तुमचं झालं. तुम्ही पण प्रश्न द्या. चला 1 2 3 तळ्यात टाटा बाय बाय. वहिनी इकडे. तुम्ही काय करता? मी एका स्कूलचं काम करते. स्कूलचं काम करते. स्कूलचं. अच्छा, तुम्ही? टीचर. अच्छा, वहिनी तुम्ही एकटेच राहिले पाहिजे. असं नको वाटायला की यांना विचारलं या काय करता. तुम्ही काय करता? बिझनेस आहे टिफिन सर्व्हिसचा. टिफिन. हा, त्याला मराठीत मेस म्हणतात. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. आणि बिचाऱ्या चांगलं पोटा पाण्याचं, ज्यांना चांगलं अन्न भेटत नाही त्यांच्यापर्यंत चांगलं अन्न पोहोचवण्याचं, अन्नदान करण्याचं काम
यांच्याकडनं होते. त्याच्यासाठी जोरात टाळ्या यांच्यासाठी खूप छान तुम्ही झाली तुमचा आणि तुमच्या हातालाही चव चांगली असेल असं मला वाटतं. चला रेडी. पुढं काय पाठीमागे काय हा चला 1 2 3 मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या. मी म्हणलं ना बहिणी हा चला रेडी. कुठं थांबू मी सांगू. नाही मला कुणाल सरांनी सांगितले तुम्ही जर चांगला कार्यक्रम केला तर तुम्हाला 5 ग्रामची अंगठी देतो म्हणून मी इथे थांबलोय. चला रेडी 1 2 3 तळ्यात. तुमचं लक्ष आहे का ऐका वहिनी तुमचं लक्ष तळ्यात मळ्यात नव्हतं. हे 5 ग्रामच्या अंगठी याला बनायला त्याच्यावर त्याच्याकडे आउट झाले. यांनी तळ मला लक्षात ठेवलं असतं तर कशाला आउट झाले असते. हा चला व्यवस्थित खेळा का. चला 1 कुणाला आहे नाही मी त्यांना पण पुढच्या गेम मध्ये 1 मिनिट 5 ग्रामची अंगठी इकडे आहे वहिनी. तुमचं लग्न झालंय का. हा कधी झालंय. 25 वर्ष झाले. काय सांगता वहिनी. रौप्य महोत्सव टाळ्या वाजवत. आणि आता धोंड्याच्या महिन्यात गेलते का नाही माहेरला मिस्टरांना घेऊन गेले होते. हे बघा ही सासऱ्याने केली आता. मी पण गेलतो धोंडे जेवायला. त्यांना केली का आमटी. केली ना. खोटं बोल नका वहिनी. केली ना हो. मिस्टरांना त्यांच्या हातात आहे. केली ना चांगली गोष्ट आहे. यांची अंगठी बनवायला टाका बोटाचं माप द्या तिथे. इथं बसा तुम्हाला बोलवतो मी. हा बोलवतो पुढच्या गेम मध्ये. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. चला 1 2 3 तळ्यात. आता बाई आम्ही एकटीच आउट झाली का. हा चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. या चारी वहिनींसाठी जोरात टाळ्या. या गटात आपल्याला पुढच्या राऊंड मध्ये सेमी फायनल मध्ये जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. स्टॅम्प तुम्हाला स्टॅम्प दिला जाईल. वहिनी असा उजव्या हात. तुझे देखा तो ये जाना सनम. थँक्यू. कव्हर करू नका एकमेकींना कव्हर. नाही नक्की महेश सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महेश सर दुकाना पाठ करून घ्या तोपर्यंत एक गेम घेतो. हा चला रेडी. चेंडू कोणाला भेटलाय. हा ज्यांना भेटलाय त्यांनी इकडे या. ज्यांना भेटले त्यांनी इकडे या. लाईनीने हे बघा हे बकेट आहे. या बकेट मध्ये चेंडू फेकायचा. अडकला तुम्ही सेमी फायनलला जाणार. नाही अडकला खाली जाऊन बसायचं स्टँड. हा चला खेळा या. नाही त्याला मागे पुढे करू नका. हा याला टच नाही करायचं त्याच्यामध्ये उभं राहायचं. चला खेळा या तुमच्यापासूनच सुरुवात. खाली बस चला फेका पुढे. हसीना जुल्फों वाली जाने जहां ढूंढती है काफिर आंखें किसका निशान. ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां ढूंढती है काफिर आंखें किसका निशान. महफिल ए शमा फिरती हो कहाँ. महफिल ए शमा फिरती हो कहाँ. ढूंढती हूँ दीवाना ढूंढती हूँ. छुप गया है ओ परवाना ढूंढती हूँ. ज्यांचं खेळून झालं त्यांनी खाली बसा. नाही चला चला नाही दीदी या आहे म्युझिक. इकडे हा नाही सोन्याची रिंग दिली जाणार आहे तुम्हाला कसं जमलं. नाही घरी प्रॅक्टिस करता का. नाही ना आमच्या घरी आहे ना प्रॅक्टिस असते. हे बघा मी म्हणलं ना मगाशी माझं लग्न झालंय. माझी बायको किचन मध्ये असते मी हॉल मध्ये असतो. आणि आमचं भांडण झालं ना की बायको किचन मधून
स्टीलचं बघते, ग्लास, वाटी, प्लेट, काय भेटेल ते ती मला फेकून मारते. लागलं ती खुश होते, चुकवलं मी खुश होते. तसं म्हणलं तुम्ही काय करेल? तुम्ही मारल्यास मी उडून जाईल. हा चला म्युझिक. आता तुम्ही बसून घ्या. गहन है, तेज है, ये निगाह है मेरी, काम आ जाएगी, सर्द आए मेरी. अरे तुम किसी राह में तो मिलोगे कहीं, इश्क हो मैं कहीं ठहरता ही नहीं. अरे मैं भी हूँ गलियों की परछाई, कभी यहाँ कभी वहाँ, शाम से ही कुछ हो जाता है मेरा ही जादू जवान. हा आता ज्यांचं खेळून झालंय त्या खाली जाऊन बस. उड़ती हूँ नाही जला कर जो छुप गया है परवाना, ढूंढती हूँ. चल किती सोपं आहे बकेट मध्ये चिंटू टाकायचं. चला चला चला. काय नशीब आहे बकेटातून बाहेर आला. चला अजून अजून किती जरी ज्यांना परत खेळायचंय. 3 बॉल. आता बॉल कॅन्सल. एका वेळेस एकच गेम, परत रिपीट नाही होणार ती गेम. आता ज्यांना खेळायचंय ना त्यांनी परत या इकडे. चला एकदम सोप्या सोप्या. वहिनी म्हटलं ना मी की माझा आशीर्वाद असा आहे, पटकन वहिनी म्हणतो. नाही करायचं पण कधीतरी करायचंय ना. मग फ्युचर मधल्या वहिनी बस. हे बघा ना भांडकुदळ कसं आमचं भांडण लावून देतात. हे बघ तुला वहिनी म्हणल्या वहिनी, हे बघ 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 वहिनी म्हणले ते. हा वकील वहिनी म्हणल्या. भैया तुम्ही दिलं भांडण लावून आमचं हायकोर्टातच डायरेक्ट. हा ऐका आता सगळ्यांनी ज्याला मागवले त्याच्यासाठी प्लेट आणल्यात वडापावच्या. हा हात वरती करा. ज्याला प्लेट नाही मिळाली त्याने हात वरती करा, ज्याला मिळाली त्यांनी करू नका. पट चल चला हात वरती करा पाठीमागच्या. एकमेकींना नका देऊ. हा तुमच्याकडे आहे ना. कशाला त्यांना मदत करता? आम्ही देतो तुम्ही कोणा सोन्याच्या अंगठी देणार आहे तुम्ही देणार का त्याला? नाही हा देणार. वहिनीचं पण मोठे. वहिनी तुम्ही ऍडव्होकेट सोबत घेऊन फिरता म्हणून काही करता का? हा चला रेडी. घ्या घ्या घ्या. ज्यांना भेटले त्यांनी हात वरती करा म्हणजे आम्हाला कळेल. हा आहे ना सगळ्यांकडे प्लेट? आता सगळ्यांना भेटली. हा आता वडापाव खायचंय. सारखा पाठीमागे, सारखा पाठीमागे, सारखा सांगतो मी. सारखा या सगळे इकडे या. वहिनी या. सारखा थोडं पलीकडे जागा नसतं. सारखा 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 माझ्याकडे बघा. सारखा सारखा वहिनी सारखा सारखा सगळ्यांनी सारखा सगळ्यांनी सारखा. ताई तुम्हाला वहिनी सारखा ना इकडे सारखा इकडे सारखा. हा या इकडनं या. या पुढे या पुढे या 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 पुढे इथे या या यांच्या पाठीमागे सगळ्याजणी. एक लाईन कळते नाही तर यांच्या लाईन यांच्या पाठीमागे यांचं झालं खेळायचं. गेम काय बघा याच्यात उभं राहायचं. या रिंग मध्ये प्लेट टाकायची. अडकली तुम्हाला मी स्टॅम्प देणार, तुम्ही खाली जाऊन बसायचं. नाही अडकली चल या म्युझिक. चला आरामाने काही वेळ काही बंधन नाही वेळेचं. कब तक चुप बैठे, अब तो कुछ है बोलना, कुछ तुम बोलो कुछ हम बोलो ओ बोलना. कब तक चुप बैठे, अब तो कुछ है बोलना, ला 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 ला, कुछ हम बोलो कुछ तुम बोले ओ बोलना. मर जाना भाई गीता बोलना ओ ढोलना ओ ढोलना. कब तक चुप बैठे, अब तो कुछ है बोलना, कुछ हम बोले कुछ तुम बोले ओ ढोलना. जरा आवाज वाढवा.
पाठीमागे यायचं. या ना लगेच या ना. ओ शिट. किती सोपी कशी. कदम पे तुम थे दो या. दो चार कदम पे तुम थे, दो चार कदम पे हम थे, दो चार कदम ये लेकिन 100 मीलों से क्या कम थे. फिर उस पे कदम कदम पे दिल का डोलना, ओ ढोलना, ये ढोलना. कब तक प्लेट काढ. अब तो कुछ है बोलना, ला 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 ला, कुछ तुम बोलो कुछ हम बोले, ओ ढोलना. क्या बात है. Yes. हा कुठे जायला जागा नाही, त्याला जायला जागा द्यावं. वहिनी तुम्ही खूप बारीक आहात, कुठून पण जाता. बसा बसा. रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल के हमसे ना हो जाए. रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल को हमसे ना हो जाए. डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं. लक्ष माझ्या बोलण्याकडे, पुढ्याकडे नाही. तरी पण आपण बघू कुणाचं लक्ष पुढ्याकडे. कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं. मला माहिती तुम्ही चहाची वाट बघताय. चहा पेन घेतोय, बिस्किट कधी मी काय म्हणलं, मी बिस्किट म्हणल्यानंतर न उचलायचं तुम्हाला. हा तुमचं भया, तू काही बी पण पुढं उचलते. हा चला चला. इथं कोण होत्या, इथं कोण होत्या, या ना. संपला नाही अजून गेम, या. हा नाही नाही आऊट नाही. चला रेडी. व्यवस्थित लक्ष द्या. पुढ्याकडे लक्ष कमी, बोलण्याकडे लक्ष जास्त. चला कंबर, डोकं. पुन्हा दोघींच्या मध्ये बरोबर आहे का बघा. नाही तर वहिनी पायाच्या शेजारी ठेवून घेतात, एखाद्या वहिनी जरा हुशार असतात. चला कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, डोकं. पुढं पुढं कुठं चालल्या, कुठे तुम्ही. लक्ष तू काही पण हळू पुढे गेलं ना. मी बिस्किट म्हणल्यानंतर पुढे उचलायचं आहे. हा थांबा. चला रेडी. कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, डोकं. आता नाही, आता उचल. थांबा थांबा थांबा. हा चला कंबर, डोकं, कंबर, डोकं, बिस्किट. ज्यांच्याकडे पुराणा त्यांनी खेळलं, ज्यांच्याकडे पुराणा त्यांनी खेळलं. आता आऊट कोण कोण झाले, थांबा जरा. आऊट कोण कोण झाले, या. ज्यांच्याकडे पुराणा त्यांनी एकदम पाठीमागे जा. आपण गिफ्ट देतो. भाऊजी रमेश पराईकर यांचा कार्यक्रम एक नंबर. भाऊजी रमेश पराईकर यांचा कार्यक्रम एक नंबर. तू जाऊ नको, जाऊ नको लांब, बोलू जरा थांब. म्युझिक बंद झाल्यानंतर उचलायचा. चला चला लवकर.
शिल्लक आहे, पळा पळा, कुठून पण पळायचंय, तसं काय नाही. हा मी काय सांगितलं, बंद झाल्यानंतर पुढा तुम्ही उचलू शकता. ओके चला, आता ही सेम तसंच, म्हणजे असं काही नाही की तुम्ही इकडून नाही गेला तिकडून नाही गेला, कुठूनही जा, काही प्रॉब्लेम नाही. हा मध्ये टाका, थोडं मध्ये टाका. चला चला पट 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 पट. या 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 वहिनी, एक छोटं गिफ्ट. वहिनी या इकडे, इथपर्यंत आलात आणि पैठणीच्या सगळ्यात शेवटी जर असाल तर त्यात तुम्ही आहात. खेळून कसं वाटलं? छान वाटलं. काय सांगाल तनिष ज्वेलरला? छान वाटलं. तनिषचे नेहमीच कार्यक्रम असतात आणि छान असतात. आजचा कसा वाटला आमचा कार्यक्रम? खूप छान वाटलं. मला वाईट वाटलं का तुम्हाला पैठणीला ठीक आहे. यावेळेस नाही, पुढच्या वेळेस नक्की ट्राय करा. जोरदार टाळ्या. 2 आणि या 3 वहिनी पैठणीच्या मानकरी. जोरदार टाळ्या तिघींसाठी झाल्या पाहिजेत. तिघींना मिळणार आहे तनिष ज्वेलर त्यांच्याकडून. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तुम्ही दोघी थोडे बाजूला सरका. या वहिनी सेंटरला. या वहिनीने जातीये ही मानाची पैठणी. जोरदार टाळ्या. सर या ना, कुणासाठी द्या तिकडे, तुम्ही या. महेश सर, थँक्यू. वहिनी इथंच थांबा, आपल्याला तिघांचा पण फोटो घ्यायचा. द्या आता दुसरी पैठणी द्या. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिसरी पैठणी. 3 मानकरी ठरल्या आहेत पैठणीच्या. जरा जोरात टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. आणि आपण आता तिघींचं मनोगत घेणार आहे की त्यांना कसा वाटला कार्यक्रम. तनिष बद्दल तुम्ही काय बोलू शकता? आज तुमच्या भावना काय आहेत? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कमेंट टाका, कमेंट बक्षीस आहे. हा, मी लास्ट वीकमध्ये पहिल्यांदाच तनिषमध्ये ॲक्च्युली खरेदी केली आणि या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन आलं आणि मी खूप एन्जॉय केलं आणि पहिल्याच कार्यक्रमात मी बक्षीस मिळवले याचा मला खूप आनंद आहे. आणि मी तुमचा कार्यक्रम पण पहिल्यांदाच अटेंड केला, तो मला खूप आवडला. मी नक्की कुठेही असला तुमचा कार्यक्रम तर अटेंड करेन याच्यानंतर. तनिष बद्दल काय सांगाल? तनिष मी डायमंड पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा डायमंडची खरेदी केली, ती पण तनिषमधून. म्हणजे मला खूप वर्षांपासून स्वप्न होतं की मला डायमंड घ्यायचं आहे. हेच आहे ते, मी घालून आले. तर खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि जसं मॅमने मग अशी प्रेझेंटेशन दिलं, त्यांची क्लॅरिटी आणि क्लिअर आहे, त्यांचं ट्रान्सपरंट आहे सगळी प्रोसेस, काही कुठं लपवाछपवी काही नाही आहे. तर टाटा तर नाव आहेच आहे, त्याच्यामुळे त्यात काही म्हणजे डाऊट घेण्यासारखं काहीच नाही आहे त्यात. तर मी नक्की रेकमेंड करेन सगळ्यांना की तनिषमधून तुम्ही हे खरेदी करा. ॲटलिस्ट डायमंडची तर मी नक्कीच रेकमेंड करेन. क्या बात आहे. काय नाव तुमचं? स्वाती केकान. स्वाती वहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. तुम्ही बसू शकता. हा, आपल्याला एक फोटो घ्यायचा. इकडे थांबा. तुमचं नाव? नमस्कार, माझा अनिता देसाई नाव. तनिषबद्दल मी भिशी पण लावलेली आहे तनिषमध्ये आणि खूप छान आहे, म्हणजे नाही का, मस्त आहे. काय आता तुम्हाला पैठणी मिळाली, काय तनिष बद्दल भावना आहेत? आमच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही? मी पहिल्यांदाच तुमचा कार्यक्रम पहिल्यांदाच मी ह्या कार्यक्रमामध्ये आली आज. माझ्या मैत्रिणीने रेकमेंड केलं होतं आणि मला आवडलं आणि चांगलं आहे. म्हणजे डायमंड हे नाही का, अजून मी खरेदी केलं नाही आहे इकडं, पण आयुष्यामध्ये एकदा तरी घेण्याचा प्रयत्न करेन. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. पैठणी आदेश बांदेरकरांकडून मला 5 पैठण्या मिळालेल्या आहेत. तुम्ही पैठणीच्याच मानकरी आहेत. 5 वेळा मला पैठणी
क्या बात आहे, जोरदार टाळ्या. नशीब लागते त्यांना जी. हा? त्यांचा वाढदिवस आहे. वा क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजेत. वहिनी, ये खुशियाँ ही नहीं खुशियों का पन्ना है, ये खुशियाँ ही नहीं खुशियों का सिर्फ एक पन्ना है, आप 100 साल तक जियो बस यही हमारी तमन्ना है. जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजेत. तुमचं नाव वहिनी? पूजा कौस्तुभ परमाने. कसं वाटतंय वहिनी, तुम्ही पहिल्या गेम मध्ये आलात, खेळलात, पहिल्या गेम पासून इथपर्यंत राऊंड झाले आणि राऊंड मधून तुम्ही फायनल मध्ये येऊन पैठणी जिंकलात. तनिष्क बद्दल काय सांगाल, आमच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे पैठणी जिंकल्याबद्दल तर मला खूपच आनंद झाला. म्हटलं चला वटपौर्णिमेला आता उद्घाटन करून टाकायचं. आणि तनिष्क बद्दल सांगायचं म्हटलं तर म्हणजे खूप आधी आम्ही म्हणजे भिशी लावली होती. आता रिसेंटली आम्ही काही खरेदी नाही केली, पण आता आवर्जून करू. कारण मगाशी डेमोमध्ये त्यांनी एकदम हिऱ्यांचं खूप छान सांगितलं. त्या मॅडमचं मला नाव नाही माहिती, पण हां तेजल मॅडमनी खूप छान म्हणजे दाखवलं PPT वगैरे. त्यामुळं एकदम क्लिअर कट म्हणजे डायमंडबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पूर्णपणे मिळाली. त्यामुळं आम्ही डायमंडची नक्कीच आवर्जून खरेदी करू. क्या बात आहे. माझा जर कार्यक्रम आवडला असेल ना, तर आजचा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे ते कुणाल सरांना विनंती की आपण समोर यायचंय. त्याचप्रमाणे महेश सर कुठे गेले? अजून कामामध्येच व्यस्त आहेत. कारण कार्यक्रम करायचं म्हटलं की सरांना खूप अगोदरपासून प्लॅनिंग करायला लागतं. म्हणजे त्या साऊंड असेल, कलाकार असतील, काही बक्षीस असतील, याचं प्लॅनिंग असतं. आणि ते प्लॅनिंग या ना महेश सर या कुणाल सरांकडे आणि महेश सरांकडनं झालेलं आहे. मला सुद्धा त्यांनी खूप अगोदर या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन पाठवलं होतं. कार्यक्रमाची डेट फायनल झाली होती आणि मी आज जर आलो आहे तर कुणाल सरांच्या माध्यमातून इथपर्यंत आलोय तनिष्ककडे. माझा हा पहिला कार्यक्रम तनिष्कमध्ये आहे. तर माझा कार्यक्रम कुणाल सर आपण म्हणजे पहिल्यांदा मला माझ्या माहितीनुसार कुणाल सर कधी कार्यक्रमाला थांबत नाहीत. कारण सरांच्या पाठीमागं खूप भरपूर मोठं काम आहे. सरांवरती जबाबदारी खूप मोठी आहे तनिष्कची आणि ते त्यांच्या कला कौशल्याने ती जबाबदारी पार पाडत असतात. पण सर आज संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी अटेंड केला. त्यांनी थांबले आणि स्वतः थांबले नाही तर काम सुद्धा केलं. ज्यावेळेस ते डायमंडचं इथे मार्गदर्शन चालू होतं त्यावेळेस सर ऑपरेट करत होते. तर मोठ्या माणसाची हीच खरी ओळख असते की तो त्याच्या कामातनं ओळखला जातो. त्याच्यामुळे माझा कार्यक्रम जर आवडला असेल ना तर कुणाल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि महेश सरांनी सुद्धा मी आल्यापासनं की कुठे काय करायचं, कसं करायचं, ही धावपळ त्यांची होती. आणि कार्यक्रम आपल्याला कसा शेवटपर्यंत न्यायचा हे त्यांनी मला सांगितलं. त्या पद्धतीनं कार्यक्रम आम्ही हा पूर्ण होत आलेला आहे. थोडासा अगदी शिल्लक आहे. तर मी सरांना विनंती करणार आहे, कुणाल सरांना, की सर तुम्हाला माझं काम कसं वाटलं ते आपण सांगायचंय. आणि या सगळ्या माता भगिनी आल्यात त्यांची सुद्धा आपल्याला तनिष्कच्या वतीनं आभार मानायचे. नक्कीच. या वहिनी या. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. या तुमच्या भावना नक्की सांगा. माईकवर बोलता चालणार नाही का? माईक वरती बोलला तर सगळ्यांना ऐकायला जाईल, बाकी काही नाही. अरुण सरांचे सगळे प्रोग्राम बऱ्यापैकी मी अटेंड करते. म्हणजे मी हॉटेल बिझनेस करते. माझं रेस्टॉरंट आणि केटरिंगचा व्यवसाय आहे. या धकाधकीच्या जीवनात जर त्यांचा कार्यक्रम माझ्या कुठं जवळ असेल ना 5-10 मिनिटं काय ना मी जाते म्हणजे जाते. प्रचंड रिलीफ होतं आयुष्यामध्ये. जेवढं टेन्शन आहे तेवढं फ्री होते. हा माझा स्वानुभव आहे, म्हणून तुम्ही शिकवा. येस, थँक्यू. हा या तुम्हाला बोलायचं ना, या ना, या तुम्ही पण येता येत नाही तुमच्याशिवाय. त्यांना करवली सोबत लागते. हा बर सर, कुणाल सर. सो पहिलं तर सगळ्या आलेल्या कस्टमर्स जे कोणी फर्स्ट टाइम आलेले आहेत ते पाहुणे, त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही आलेले आहात त्याबद्दल एकदा पहिलं तर स्वतःसाठी जोरदार टाळा. सो थँक्यू सो मच. त्याचबरोबर सर आमचे एका फोनवरती अवेलेबल झालेले आहेत. सो त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद सर आणि त्यांची टीम. अतिशय उत्कृष्ट गायक. म्हणजे मी गेले 5 वर्ष झाले प्रोग्राम्स बघतो. असे बरेचसे सपोर्टला सरांसोबत कलाकार वेगवेगळ्या कलाकार येतात, पण असा आवाज नाही ऐकला ऑनेस्टली ऑन द फ्लोर. एकदा त्यांच्यासाठी जबरदस्त टाळ्या. अतिशय उत्कृष्ट आवाज आणि पूर्ण टीम त्यांची जी सपोर्टला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हा सगळा प्रोग्राम अरेंज करण्यात त्यांनी हेल्प केलेली आहे. आणि आज बेसिकली भेटणं तुमच्याशी हा महत्त्वाचा उद्देश होता. त्यासाठी हा एक बहाणा होता. सर आपल्यासोबत होते
आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल हेच आमच्यासाठी रिटर्न गिफ्ट होतं. सो थँक्यू सो मच सगळेजण आल्याबद्दल आणि आजचा कार्यक्रम हा सक्सेसफुल करण्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद फ्रॉम तनिष टीम. थँक्यू. महेश सर, खरं तर सगळ्यांची इच्छा होती की महेश सरांनी उखाणा घेतला पाहिजे. मग मी महेश सरांना थोडा वेळ दिला कुणाल सर. म्हटलं कसं मी पहिल्यांदाच आलोय, दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस कार्यक्रम करायचा असेल त्यावेळेस पुन्हा महेश सरांनी असं नको म्हणायला परळीकरांना नको, म्हणून म्हटलं सर तुम्ही थोडा वेळ घ्या, कारण परत आम्हाला इकडे यायचंय, आपल्या तनिष बरोबर कनेक्ट राहायचंय. येऊ ना मी परत. किती जणांना वाटतं की मी परत यावं? सगळ्यांना वाटतं मी परत यावं. मग महेश सरांसाठी एकदा जोरात करावं. हा, आणि महेश सर उखाणा घेताय का? मला असं वाटतं उखाणा आपण पुढच्या वेळेस घेतलं तर बरं राहील. हे नाही ठीक आहे ना, त्यांना थोडा वेळ द्या ना अभ्यास करायला. असं थोडी तुम्ही परीक्षेला लगेच बसवताय त्यांना. अभ्यास करायला वेळ द्या. आता सर कार्यक्रम कसा झाला आणि सगळ्यांचे आभार मानायचे. नाही झालं नसलं तर काय मुलगी बघताय का तुम्ही? नाही तुम्ही एवढं विचार, लग्न झालंय का त्यांचं तरच नाव घ्यायला सांगा. मुलांना काय नाही, मुलं कुणाचंही नाव घेऊ शकतात. मुलींचं अवघड होतं. जर लग्न झालं नाही कुणाचं नाव घेतलं तर अवघड होतं. यांनी काय घेतलंय का तिचं नाव काय फरक पडतंय? पण असू द्या. पण छान त्यांनी आधी विचारलं बाबा बिचाऱ्याचं लग्न झालंय की नाही, नाहीतर उगाच त्यांचा चेहरा बघा. हो कशाला त्रास. कसं वाटतंय ते तुम्ही सगळ्यांना सांगा. आमचा कार्यक्रम कसा वाटला आणि त्यांचे आभारी म्हणा. महेश सर जरा जोरात टाळ्या सरांसाठी. थँक्यू सो मच. सगळे इथं वेळात वेळ काढून इथं आलात त्याच्यासाठी. म्हणतात ना एखाद्या कामाची पोचपावती काय असते आमच्यासाठी, तर तुम्ही पोचपावती आमच्यासाठी. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठं की तुम्ही पण खूप छान अगदी सगळ्यांचं सुरमयी संगीतमय आपलं हे करून टाकलं कार्यक्रम. सो त्याच्यासाठी तुमचाही आभार आहे, ज्या पद्धतीने बांधून ठेवलं सगळ्यांना. सो सगळ्यांना नक्की आवडला ना कार्यक्रम? चलो थँक्यू. तुम्हाला काय बोलायचं? थँक्यू सो मच सर. तुमचा प्रोग्राम खरंच खूप छान होता. मी फारसं कधी अशा इव्हेंट्सनं गेलेली नाही. रजनीने आग्रह केला म्हणून मी आज इथे आले आणि खरंच मी खूप छान एन्जॉय केलं. म्हणजे पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं. किंवा काही आमच्या कझिन्सच्या गेट टुगेदरला वगैरे आम्ही अशी दंगा मस्ती करतो, त्यामुळे असं वाटतं की यस आपण फॅमिलीबरोबर एन्जॉय करतोय. डेफिनेटली यस. तनिष ज्वेलर तुम्ही आम्हाला हे अवेलेबल करून दिलं त्याबद्दल खूप छान. आणि आज एवढ्या सगळ्या जणींनी आज तनिषचं बरोबर डायमंडची एवढी सगळी माहिती घेतली, तर नक्कीच सगळ्यांना डायमंड घेण्याचं स्वप्न आज मनात आलं असेल. बरोबर? किती जणींना आलं डोक्यामध्ये की यस मला डायमंड घ्यायचा आहे, राईट? मी स्वतःची ॲडव्हर्टाईज नाही करत आहे, पण डेफिनेटली येस. मी मोदी केअर कंपनीबरोबर असोसिएटेड आहे, ज्याच्यामध्ये आम्ही वुमन एम्पॉवरमेंटवरती काम करतो. तुम्ही स्वतःच्या इन्कमवरती डायमंड घेऊ शकाल अशी ही संधी आहे डेफिनेटली. तर नक्कीच ज्यांना असं काही इंटरेस्ट असेल की यस मला काहीतरी करायला आवडेल, तर आमचा नंबर घ्या. मी रजनी विद्या ह्याच्यामध्ये काम करतो. अशा आमच्याबरोबर जवळजवळ 60,000+ लोक आहेत मोदी केअरमध्ये, जे वुमन एम्पॉवरमेंटवरती काम करतात किंवा अपॉर्च्युनिटीवरती काम करतात, राईट? तुमच्यापैकी काहींना मोदी केअर माहिती असेल, त्याचे प्रॉडक्ट्स आहेत एवढंच माहिती असेल. प्रॉडक्ट्स तर अप्रतिम आहेच आहेत, पण ह्याच्यातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपण इन्कम पोचवू शकतो अशी ही संधी आहे. आणि ती मी आज तुम्हाला इथे अवेलेबल करते. तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. जाताना हवं तर माझा नंबर घेऊ शकता, राईट? धन्यवाद. जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. आणि महत्वाचं, कार्यक्रम सादर करत असताना चुकून इकडचा शब्द तिकडे, तिकडचा शब्द इकडे आमच्याकडून झाला असेल, आमच्या कलाकारांकडून काही चुकलं असेल, आमच्या तनिष टीमकडनं काही चुकलं असेल, तर रसिक मायबाप हे कलाकारांचे, रसिक म्हणजे कलाकारांचे मायबाप असतात. तर तुमचा मुलगा समजून, लहान भाऊ समजून आमची कुठलीही चूक झाली असेल तर आम्हाला समजून घ्यायचं, माफ करायचं. आणि आपण लकी ड्रॉ बघणार आहे. आणि जर कुठे आपण भेटलो तर आवर्जून सांगायचं की आपण तनिषमध्ये भेटलो होतो, पण पदर कोचून भांडायला यायचं नाही. चला मोबाईल